सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. बस एवढी माहिती महत्वाची आपल्याला. ठीक आहे, की महाराष्ट्र सरकारने फुटबॉल खेळाच्या विकासासाठी कोणत्या देशाशी करार केलेला आहे? बस तो तर काय पाहिजे, जर्मनीमध्ये, जर्मनी सोबत. जर्मनीमध्ये कुठली लीग आहे? बुंदेसलीगा. बुंदेसलीगा म्हणतो आपण त्याला. आयएमपी करायला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज या स्पर्धेत पाटगावची निवड झालेली आहे. कुठलं गाव आहे? पाटगाव. अलग कोणता जिल्हा आहे? कोल्हापूर. बघा मित्रांनो, ग्रामीण पर्यटन विलेज एक स्पर्धा होती. यामध्ये भारतामधल्या 50 गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधलं सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज म्हणून कोणत्या गावाची निवड करण्यात आलेली आहे? पाटगावची. पाटगाव हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर. ठीक आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज, कुठली स्पर्धा आहे? सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुका लक्षात ठेवायचा, भुदरगड तालुक्यातील पाटगावची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झालेली आहे. लक्षात ठेवायचं, केंद्रीय स्तरावर निवड झालेली आहे. महाराष्ट्रामधलं एकमेव गाव आहे. त्या गावाचं नाव काय? आपलं पाटगाव. आणि तुम्हाला माहित आहे, फळांचं गाव, मधांचं गाव, पुस्तकांचं गाव, हे सगळे सातारा कोल्हापूर तिकडलेच आहेत. ते सगळे तुमच्या पाठ आहेत. ठीक आहे. तर ग्रामीण पर्यटन विलेज म्हटलं तर आता आपण ओळख कशी दिसेल? पाटगावची. पण पाटगाव शब्द तर महत्वाचा आहे आपल्याला, त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे की तो कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर. उत्तर काय पाहिजे? कोल्हापूर. कारण प्रश्न कसा असतो माहितीये का, की धुमाळवाडी हे गाव जे फळांचं गाव म्हणून ओळखलं जाते, ते खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? मग आपलं कन्फ्युजन नेहमी होते, कारण की मॅक्झिमम गाव कुठले आहेत? साताऱ्यातले आहेत. पण हे कुठलं निघालं? कोल्हापूरचं. हा, तोच प्रश्न आला धुमाळवाडीचा. धुमाळवाडी राज्यातील पहिले फळांचे गाव. धुमाळवाडी राज्यातील हे कोणतं आहे? पहिलं फळांचं गाव. भिलार कोणतं रे? पुस्तकांचं गाव. आलं. मांगर हे कशाचं आहे? मधांचं गाव म्हणतो आपण. ठीक आहे. फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे गाव राज्यातील पहिले फळांचे गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थित मेगा फूड पार्क येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आलेली आहे. फलटण तालुका लक्षात, धुमाळवाडी गाव. याच्यात प्रश्न डायरेक्ट बनेल तुम्हाला, फळांचं गाव म्हणून कोणतं गाव ओळखलं जाते? धुमाळवाडी. हा पण मुद्दा महत्वाचा आहे. मी घेतलेले सर्वच मुद्दे किंवा सरांनी घेतलेले सर्वच मुद्दे हे महत्वाचे आहेत. त्या कारणामुळे तुम्ही स्किप काहीच नाही करायचं. आपण अतिरिक्त अभ्यास करतोच ना, हे त्यामध्ये ऍड करून टाका. कोणता युरिया रे? युरिया गोल्ड. बघा, एक राजस्थानमध्ये मोदी साहेबांनी एक सभा आयोजित केलेली होती लक्षात ऑगस्ट महिन्यात, आणि त्या ठिकाणी अधिकृतपणे जाहीर केलेली आहे की युरिया गोल्डची निर्मिती करा. युरिया हा पिकांसाठी अतिशय मौल्यवान प्रकारचं खत आहे. ठीक आहे. तर युरिया गोल्ड खताचा शुभारंभ केला गेलेला आहे. ठीक आहे. तर युरिया गोल्डचं वैशिष्ट्य काय असेल बघा, तिथे लिहिलं आपण. युरिया गोल्ड म्हणजे काय असेल? नायट्रोजन प्लस काय असेल? सल्फर. सल्फर युक्त युरिया म्हणजे युरिया गोल्ड. एक्झामला विचाराल तुम्हाला. बघा, मागे एक नीम कोटेड युरिया सुद्धा स्कीम आली होती. नीम कोटेड युरिया. युरिया जो होता त्याच्यावर कोटेशन होतं निमाचं, कळलं इथं. त्यामुळे काय होत होतं माहितीये का, युरिया हा स्लो मध्ये विरघळत होता. ठीक आहे. आता युरिया शेतकऱ्यांच्या मुलांना माहित आहे, पाणी लागले की लगेच फास्ट विरघळून जातो. ठीक आहे. तर नीम कोटेड असल्या कारणामुळे तो जो विरघळण्याचा कालावधी आहे हा थोडासा लॉंग होत होता. मग त्या झाडांना पूर्णतः पोषण मिळत होतं. ठीक आहे. नीम कोटेडचं वैशिष्ट्य होतं की विरघळण्याचा कालावधी हा वाढणार होता, लवकर विरघळत नव्हता. ठीक आहे. आता युरिया गोल्डचं वैशिष्ट्य काय? हे सल्फरयुक्त युरिया आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं, सल्फरयुक्त युरिया आहे. म्हणजे ज्या जमिनीमध्ये सल्फरचं प्रमाण कमी आहे त्या जमिनीतील पिकांना सल्फर हे या युरियाच्या माध्यमातून मिळणार. वाचो पण समोर. सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील अग्रगण्य खत आणि रासायनिक उत्पादन कंपनी असणाऱ्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड, बघा हे लक्षात ठेवायचं, RCF म्हणतो आपण त्याला, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड द्वारे
हे खत विकसित करण्यात आले आहे. युरिया गोल्ड म्हणजे काय असेल, नायट्रोजन पण सल्फर युक्त युरिया म्हणतो आपण. कोण विकसित केलेला आहे? RCF, राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड. ठीक आहे. समोर आता नेमकं युरिया गोल्ड म्हणजे काय असेल? युरिया गोल्ड हे युरियामध्ये सल्फर टाकून तयार केले जाते. बस मी तुम्हाला आता सांगितलेलं की युरियामध्ये काय असेल, मिक्स काय केलं असेल? युरिया म्हणजे नायट्रोजन, दुसरं काही नाही. पिकांना सर्वाधिक प्रमाणात नायट्रोजनची गरज असते. पीक हे वनस्पती काय करतात? नायट्रोजन हे काय करतात? निसर्गातून प्राप्त करतात. नायट्रोजन स्थिरीकरणाद्वारे म्हणतो आपण. मग वनस्पती ते काय करतात? जे काही जीवाणू आहेत, जसं रायझोबियम म्हणतो आपण, रायझोबियम, ॲझोडोबॅक्टर यासारख्या उपयुक्त जीवाणूपासनं, ठीक आहे, जे काही नायट्रोजन प्राप्त होते तो नायट्रोजन वनस्पती यूज करतो. पण आपण आपल्या शेतीमध्ये वनस्पतींची युरियाची गरज आपण या खताच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण करतो. ठीक आहे. तर युरियामध्ये सल्फर टाकून तयार केलेल्या युरियालाच काय म्हटलं आपण? युरिया गोल्ड. ठीक आहे. समोर त्यांनी माहिती दिलेली आहे. 37% नायट्रोजन आणि 17% सल्फर हे असे संमिश्र खत म्हणजेच काय असेल आपलं? युरिया गोल्ड. युरिया नायट्रोजन प्रमाण किती असेल? 37% आणि सल्फर किती असेल? 17. 37 महत्वाचं नाही, तुम्हाला सल्फर महत्वाचं आहे. सल्फर युक्त युरिया म्हणजे युरिया गोल्ड. ठीक आहे. हे पोषक मिश्रण 2 प्राथमिक उद्दिष्टे पूर्ण करते. ते कोणते 2 प्राथमिक उद्दिष्ट आहे बघा? भारतीय मातीत सल्फरची आवश्यकता पूर्ण करणे. मी आता सांगाल तुम्हाला, जमिनीमध्ये सल्फर जर नसेल, कमी प्रमाणात असेल, तर पिकांना लागणारा सल्फर याची गरज हा युरिया पूर्ण करणार. आणि नायट्रोजन वापर कार्यक्षमता वाढवणे. काय होणार आहे? जी वनस्पती नायट्रोजनचा वापर करते याची कार्यक्षमता काय होणार? ते वाढणार आहे. सामान्य युरियामध्ये 46% नायट्रोजन असतो. बघा इथे किती आहे? या युरियामध्ये 37%. हा MPSC मेन्सला 100% प्रश्न येईल तुम्हाला. सामान्य युरियामध्ये 46% नायट्रोजन असते. आता युरिया गोल्ड मध्ये काय असेल? म्हणजे नायट्रोजनचं प्रमाण इथे काय केलं? थोडंसं कमी केलेलं आहे. ते कन्वर्ट कशात केलेलं आहे? सल्फरमध्ये. कारण की 46% वनस्पतीला लागतेच एवढा, त्याची कार्यक्षमता तेवढ्या प्रमाणात युटिलाइज होईलच, याची शाश्वती राहत नाही. पण इथं 100% ते प्रयोग यशस्वी होईल अशी आशा करू आपण. भारतातील पहिले UPI ATM, भारतातील पहिले UPI ATM कुठे सुरू झाले आहेत? मुंबई येथे. एक मिनिट. 5 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई येथे आयोजित ग्लोबल फिटनेस फेस्ट हिताची पेमेंट सर्व्हिसेसने भारतातील पहिल्या UPI ATM चे अनावरण केले. मुंबई येथे एक काय म्हणतो आपण आयोजित होती ग्लोबल फिनटेक फेस्ट मध्ये हिताची पेमेंट सर्व्हिसेसने लक्षात UPI ATM चे काय केलेलं? अनावरण केलेलं. पेपरला प्रश्न असा बनेल की भारतातील पहिले UPI ATM ची सुरुवात कोणी केली? सरळ उत्तर लिहायचं, हिताची पेमेंट सर्व्हिसेस. RBI तर्फे उद्गम पोर्टल चं अनावरण. उद्गम पोर्टल हे कोणी सुरू केलं? तर RBI न. जया वर्मा सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला CEO व अध्यक्ष. बघा जसं तुम्हाला आता पोलीस महासंचालक विचारलं, पहिल्या महिला. त्यानंतर महाराष्ट्र मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम, पहिल्या महिला. कळलं? रेल्वे बोर्डाच्या सर्वा कोण आहेत? जया वर्मा सिन्हा, ह्या सुद्धा पहिल्या महिलाच आहेत. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या CEO व अध्यक्षा कोण आहेत? जया वर्मा सिन्हा. आता या ठिकाणी तुम्हाला 2 योजना पाठ करणे येतात. पाठच करायच्या किंवा लिहून घ्या. त्या कुठल्या येतात? विश्वकर्मा योजना आणि लखपती दीदी योजना. बघा काय बघू आपण आता. विश्वकर्मा कोणाला म्हटलेलं आहे? पहिले बघा भारतामध्ये पहिल्यांदा बलुतेदार पद्धत होती. ग्रामीण भागात सुतार, लोहार कामगार, सुतार, लोहार, सोनार असे वेगवेगळ्या प्रकारचे आलुतेदार लोक होते. जे काय करायचे? देवाणघेवाण करून आपल्या गरजा पूर्ण करायचे. जसं शेतकरी शेती पिकवायचा, शेतात अन्नधान्य पिकवायचा, आणि ते अन्नधान्य पिकवण्यासाठी त्याला अवजाराची गरज लागायची. मग ते अवजार बनवून कोण घ्यायचा? लोहाराकडनं.
सुतारा कळलं, त्या बदल्यात त्याला काय दिलं जात होतं, धान्य दिलं जात होतं. अशा प्रकारे आपल्या गरजा पूर्ण होत होत्या. यालाच आपण वस्तू विनिमय पद्धत म्हणतो आपल्या अर्थशास्त्रीय भाषेमध्ये. ठीक आहे. तेच विश्वकर्मा सध्या भारत गव्हर्नमेंटनं त्याला 18 कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे, विभागलेलं आहे. विश्वकर्मा हे किती घटकांसाठी आहे सध्या, 18 घटकांसाठी. कळलं इथं. तर हे जे काही पारंपरिक कलाकार लोक आहेत यांच्या कलेला वाव मिळावा, त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त व्हावा, लक्षात, त्यांचं जीवन सुखमय व्हावं, लक्षात. आणि हे जे आपलं काय म्हणतो आपण पारंपरिक कौशल्य आहेत याचा विकास व्हावा, यासाठी योजना सुरू केलेली आहे. तर पहिल्यांदा आपण विश्वकर्माबद्दल माहिती पाहू. आपण बघा 18 शब्द लक्षात ठेवायचं. 18व्या लोकसभा, 18वी G20 आणि विश्वकर्मा हे क्लासिफिकेशन किती मध्ये केलेलं आहे त्यांनी, 18 मध्ये 18 गट केलेले आहेत. ठीक आहे. बघा 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भारतातील कारागीर आणि महिला स्वयंसहायता गटांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने अनुक्रमे विश्वकर्मा योजना आणि लखपती दीदी योजना, महिला बचत गटांसाठी ड्रोनची तरतूद या 2 महत्वपूर्ण उपक्रमांचे अनावरण केले. कारागिरांसाठी विश्वकर्मा आणि महिला बचत गटांसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दीदी योजना, दोन्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता यामधली पहिली योजना पाहू आपण, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. सुरुवात 17 सप्टेंबर 2023. मित्रांनो 17 सप्टेंबर हा दिवस आपल्या ओळखीचा आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. ठीक आहे. त्या दिवशी विश्वकर्मा नावाने, विश्वकर्मा हा व्यक्ती होता, त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या हस्ते ही नवी दिल्ली येथे योजना सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. 18 बघा दिसणार नाही, 18 ओळखल्या गेलेल्या पारंपरिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या भारतीय कारागिरांना लाभ देण्यासाठी संकल्पित केलेली PM विश्वकर्मा योजना केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून ओळखली जाईल. PM विश्वकर्मा योजना कारागिरांसाठी आहे. त्यांचं कारागिरांचं क्लासिफिकेशन 18 व्यक्तींमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. या योजनेअंतर्गत 2023-24 ते 2027-28 म्हणजे हा कालावधी एक साधारणतः 4 ते 5 वर्षाचा म्हणतो आपण. ठीक आहे. या 5 वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारद्वारे 13,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय हे MSME म्हणतो आपण, पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे मध्यवर्ती मंत्रालय ठरणार आहे. तर बघा गुरु शिष्य परंपरा किंवा कारागिरांद्वारे हातांनी आणि साधनांनी काम करण्याच्या पारंपरिक कौशल्यांना बळकट करणे आणि त्यांचे पालन पोषण करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. बघा कारागिरांचं संरक्षण, त्यांच्या कौशल्याची जपवणूक, त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी PM विश्वकर्मा योजना माननीय पंतप्रधान यांनी अंमलात आणलेली आहे. या योजनेचा उद्देश कारागिरांची उत्पादने, सेवांची गुणवत्ता, आवाका सुधारणे तसेच विश्वकर्मांना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीत एकात्मिक करणे हा आहे. कारागिरांना लाभ कोणता मिळणार आहे? ही योजना संपूर्ण भारतातील ग्रामीण व शहरी भागातील कामगारांना मदत करेल. बघा ही योजना फक्त ग्रामीण भागात आहे का रे? नाही, ग्रामीण भागात पण आहे आणि शहरी भागात पण आहे. कंबाईनसाठी महत्वाचा क्वेश्चन आहे आपला. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची विश्वकर्मांची, विश्वकर्मा त्याने म्हटलेलं आहे, यांची बायोमेट्रिक आधारित PM विश्वकर्मा पोर्टलवरून सामान्य सेवा केंद्राद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. नोंदणी करावं लागेल. त्याच्यानंतर मान्यता मिळेल. कारागिरांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे मान्यता प्राप्त केली जाईल. त्यांना एक ID कार्ड दिली की बाबा विश्वकर्मा म्हणून ओळखले जाणार, तुम्हाला आता या योजनेअंतर्गत लाभ घेता येईल. त्यानंतर स्किल टेस्ट, त्यांना त्यांच्या अंगी स्किल टेस्ट आलं पाहिजे. जे काही जुनं कौशल्य आहे त्याच्यात याला आधुनिकतेची जोड देऊन ते आणखीन डेव्हलप करता येईल, यासाठी त्यांना स्किल अपग्रेडेशन दिलं जाईल. ठीक आहे. दररोज 500 रुपये टायफंडसह 5 ते 7 दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि 15 दिवस किंवा त्याहून अधिक दिवसांचे प्रगत प्रशिक्षण प्रदान केले जाईल.
म्हणजे त्यांना जे शिक्षण दिलं जाणार आहे, प्रशिक्षण दिलं जाणार आहे, लक्षात, हे फ्री नव्हे, प्रशिक्षण सोबत त्यांना 500 रुपये काय मिळेल, टायफंड सुद्धा मिळणार आहे. टूल किट प्रोत्साहन देण्यात येणार आहे. म्हणजे त्यांना काय मिळेल, जो काही समजा आता एखादा सुतार व्यक्ती आहे, लाकडांपासून तो वस्तू बनवतो, ठीक आहे, त्याला त्यासाठी जे काही टूल्स लागेल, साधनं लागेल, त्याची किट मिळेल एक, ठीक आहे. मूलभूत कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला ई व्हाउचरच्या स्वरूपात 15,000 रुपये पर्यंतचे टूल किट प्रोत्साहन दिले जाईल. त्यानंतर क्रेडिट सपोर्ट, बघा, त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. एक मिनिट, काय काय दिलं विश्वकर्मा अंतर्गत, प्रशिक्षण दिलं जाईल, ठीक आहे. त्यानंतर त्याला टूल किट्स दिले जाईल, 2 गोष्टी. नंबर 3 त्यांना क्रेडिट सपोर्ट म्हणजे पैसा सुद्धा मिळणार आहे. फ्री मिळेल का, नाही, त्याच्यावर इंटरेस्ट असेल, ठीक आहे. किती लाखा रुपयापर्यंत मिळणार आहे रे, 3 लाख पर्यंत तारण मुक्त, म्हणजे तुम्हाला तारण ठेवायची गरज नाहीये. एंटरप्राइज डेव्हलपमेंट कर्ज देण्यात येईल, म्हणजे जे काही तुमचा व्यवसाय असेल याला विकसित करण्यासाठी तुम्हाला 3 लाखापर्यंतचं कर्ज दिलं जाईल, ठीक आहे. हे कर्ज 1 लाख रुपये आणि 2 लाख अशा 2 टप्प्यात एक्झामला प्रश्न येईल. 3 लाख रुपये देण्यात येईल का 3 लाखापर्यंत, 3 लाखापर्यंतचं कर्ज असेल ते किती टप्प्यात, 2 टप्प्यात असेल. एक सुरुवातीला, व्यवसाय सुरुवातीला लक्षात 1 लाख रुपये, म्हणजे उरले 2 लाख रुपये, हा तुमचा व्यवसाय थोडासा प्रगत झालेला आहे, तुमचा ट्रान्झॅक्शन चालू झालेला आहे, ऑनलाईन कळलं इथं, तुमचा व्यवसाय रुळावर आलेला आहे, लक्षात. त्याला डेव्हलप करण्यासाठी दुसरा टप्पा असेल. 2 टप्प्यात काय असेल तुम्हाला ते कर्ज मिळणार आहे. अनुक्रमे 18 महिने आणि 30 महिन्यांच्या कालावधीसह 5% निश्चित केलेल्या सवलतीच्या दराने, बघा, म्हणजे यावर हे 5% लक्षात ठेवायची गरज नाही, पण इंटरेस्ट असेलच, जो काही शासकीय असेल तोच. ज्या लाभार्थ्यांनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे ते 1 लाख रुपयापर्यंतच्या कर्जाच्या सहाय्याच्या पहिल्या टप्प्याचा लाभ घेण्यास पात्र असतील. हे जे काही प्रशिक्षण देण्यात येणार आहे, मूलभूत प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केल्यानंतर, लक्षात, तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात मूलभूत प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केल्यानंतर पहिला टप्पा तुमचा 1 लाखाचा, त्यानंतर तुम्ही व्यवसाय चालू केलेला आहे, तो ग्रो होत आहे, लक्षात, हळूहळू विकास होत आहे त्या व्यवसायाचा. त्या व्यवसायाला पुन्हा चालना देण्यासाठी दुसरा टप्पा तुमचा किती लाख असेल, 2 लाखाचा. बस एवढी माहिती पाहिजे आपल्याला. विश्वकर्मा बद्दल तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पेपरला प्रश्न येणार नाही. हे डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन वगैरे, ठीक आहे, आवश्यकता नाहीये. त्यानंतर योजनेअंतर्गत समाविष्ट 18 पारंपरिक व्यवसाय, त्यामध्ये बघा, सुतार, जहाज बनवणारे, लक्षात, त्यानंतर लोहार, हॅमर वगैरे, ठीक आहे, कुलूप बनवणारे, सगळेच त्यामध्ये असतील. जेवढे काही ग्रामीण भागात आपण पूर्वी ऐकले पाहिलेले आहेत ते सगळेच, शहरी भागात पण यामध्ये आहे, ठीक आहे. विश्वकर्मा हे कोणासाठी आहे, 18 कारागिरांसाठी. केव्हा सुरू झालेले, 17 सप्टेंबर 2023 रोजी. किती लाखापर्यंत कर्ज मिळू शकते, 3 लाखापर्यंतचं. त्यांना प्रशिक्षण दिलं जाते, त्यानंतर टायफनचं प्रशिक्षण दिलं जाते, टूल किट्स दिली जाते, लक्षात. हे फक्त ग्रामीण भागासाठीच आहे का, ग्रामीण प्लस शहरी भागासाठी दोघांसाठी सुद्धा आहे. लखपती दिदी, बघा, पहिले हे 2 कोटीपर्यंत होतं, आता 3 कोटीपर्यंत आहे, ठीक आहे. एवढं ते विचारणार तुम्हाला. सुरुवात करू आपण लखपती दिदीची. लखपती दिदी कामगारांसाठी आहे, मुलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे का महिलांसाठी आहे, तर महिलांसाठी, ठीक आहे. लखपती दिदी योजना, जसं आता 1500 रुपये लाडकी बहीण योजना, ते डायरेक्ट कॅश आहे, ठीक आहे. हे काही जास्त दिवस टिकणार नाही, आपल्याला माहित आहे. तर लखपती दिदी योजना खेड्यापाड्यात 2 कोटी, किती कोटी, 2 कोटी म्हटलं त्यांनी, 2 कोटी लखपती दिदी समृद्ध भगिनी म्हणतो त्याला आपण, प्रॉस्परस सिस्टर्स निर्माण करण्याचे सरकारचे ध्येय आहे. बघा, महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी, लक्षात, महिला बचत गट विकसित झालेत, निर्माण झालेत. त्या महिला बचत गटाच्या अंतर्गत, लक्षात, लखपती दिदी योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्या महिलांना ड्रोन प्रोव्हाइड केले जातात. त्या ड्रोनचा वापर तुम्ही शेतीमध्ये करा आणि उत्पन्न मिळवा, ठीक आहे. किती कोटी महिला, 2 कोटी महिलांना त्यांना समृद्ध करायचं आहे, ठीक आहे. ही योजना दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक सक्षमीकरणाच्या व्यापक ध्येयाशी संरेखित आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक सक्षमीकरण, ठीक आहे. या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून त्यांना वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक कमाई करता येईल. याचं वैशिष्ट्य काय,
महिला बचत गटांना कृषी कामांसाठी ड्रोन दिले जाईल. ड्रोन, हा लक्षात ठेवायचं, ड्रोन हा शब्द खूप महत्वाचा आहे. या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण समाजातील महिलांना सक्षम बनवताना कृषी क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यात येईल. शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्याला चालना मिळावी, महिलांचं सक्षमीकरण करता आलं पाहिजे. ठीक आहे. दारिद्र्य निर्मूलन सुद्धा यामधला एक उद्देशच आहे. सुमारे 15,000 महिला बचत गटांना ड्रोन चालवण्याचे आणि दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग तर निर्माण होतीलच, शिवाय महिलांना अत्याधुनिक कौशल्य सुसज्ज होतील. ड्रोन मध्ये अचूक शेती, पीक निरीक्षण, कीटक नियंत्रण सक्षम करून शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे. या योजनेअंतर्गत महिलांना LED बल्ब बनविणे, प्लंबिंग सारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. हे महत्वाचं आहे बघा. लखपती दीदी अंतर्गत त्यांना ड्रोन चालवणे, ड्रोन दुरुस्त करणे यांचं प्रशिक्षण मिळेल. सोबतच LED बल्ब बनविणे, प्लंबिंग यासारख्या कौशल्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाईल. किती कोटी आहे? जेव्हा सुरुवात झाली 17 सप्टेंबरला, 15 वर्षाला काय केलं त्यांनी अनाउन्समेंट केलेलं आहे, तेव्हा 2 कोटी महिलांना सक्षमीकरणाच्या या योजनेचा लाभ घेता येत होता. 1 मिनिट, 2 कोटी महिलांना यासाठी तयार करण्यात येते बघा. खेड्यापाड्यात 2 कोटी लखपती दिदी निर्माण करण्याचे यांचे उद्दिष्ट आहेत. लक्षात, हा आकडा 2 कोटीच्या ऐवजी आता काय झालेला आहे, 3 कोटी झालेला आहे. एवढं लक्षात ठेवा फक्त. सांगा, लखपती दिदी अंतर्गत कोणता कौशल्य? ड्रोन, LED बल्ब आणि प्लंबिंग, हा 3 लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हा, समोर काय म्हटलं त्यांनी? मिझोरम. बघा, मिझोरम ABDM मायक्रोसाइट कार्यान्वित करणारे पहिले राज्य. भारतभर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन च्या अवलंबनाला गती देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने 100 मायक्रोसाइट्स प्रकल्पाचे अनावरण केलेले आहे. कोणत्या राज्यामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवण्यासाठी मायक्रोसाइट सगळ्यात प्रथम सुरू कार्यान्वित केलेले आहे? तर कोणतं राज्य आहे आपलं? मिझोरम. हे 100 वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. हा, इंडिया स्मार्ट सिटी